सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी 2 दिवस आधी सुरेश धस आणि वाल्मी कराड एकमेकांच्या संपर्कात होते असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकर यांनी केलाय। 2 दिवस आधी दोघांमध्ये संभाषण झाल्याचा आरोप मिटकर यांनी केलाय। या 2 दिवसांमध्ये धस कोणाकोणाच्या संपर्कात होते याचा सीडीआर काढून पोलिसांनी तपास करावा अशी मागणीही मिटकर यांनी केली आहे। तर सुरेश धस हे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यापेक्षा याचं राजकारण करत असल्याची टीका मिटकर यांनी केली आहे। 2 दिवसांपूर्वी हत्येच्या त्यांचं संभाषण झालं असा आरोप मीच पहिल्यांदा केला असं नाही, तर असा आरोप ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे साहेबांनी केलाय। त्यामुळे पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की या आरोपात काही तथ्य आहे तर नक्कीच आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सीडीआर काढला पाहिजे। संतोष देशमुखांची हत्या होण्यापूर्वी 2-4 दिवसांपूर्वी कोण कोण त्यांच्या संपर्कात होतं, काय काय संभाषणं झाली ते सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे।